नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समछाया हॉस्पिटल बोदवड इथे मागील 15 ते 16 वर्षांपासून मूळव्याध भगंदर फिशर हे आजारांवर ट्रीटमेंट करतो आहे। जवळपास आतापर्यंत 10,000 रुग्णांची आपण तपासणी केली, त्यांना सल्ला दिलेला आहे आणि 3,500च्या वर पेशंटवर आपण क्षारसूत्र पद्धतीने मूळव्याध भगंदर फिशर या आजारांची यशस्वीपणे कायमस्वरूपी पद्धतीचा उपचार केलेला आहे। आज आपल्याकडे मावशी आलेल्या योगायोगाने आज त्यांचा गुडघा दुखत होता म्हणून ते आज माझ्या हॉस्पिटलला आलेले आहे। तर त्यांचा आज आपण माहितीसाठी म्हणून व्हिडिओ बनवतोय। नमस्कार मावशी। नमस्कार। तुमचं नाव सांगा मावशी। विमल संजय काटोके। हां मावशी, राहणार बोदवड, वय आणि 45 आणि फोन नंबर सांगा। 80-80-46-28-79। तर मावशी विमलबाई काटोके यांचं नाव आहे, 45 वय आहे, बोदवडलाच राहतात आमच्या इथं आणि फोन नंबर भाऊंनी सांगितला 80-80-46-28-79। ते त्यांचे चिरंजीव आहेत मावशींचे। तर मावशी माझ्याकडे साधारण 12-13 वर्षांपूर्वी आल्या होत्या, तेव्हा त्यांना कोमांचा खूप त्रास होता, मूळव्याधीचे कोंब। जवळपास त्यांना 5 मूळव्याधीचे कोंब होते आणि भरपूर प्रमाणात रक्त पडत होतं, आग होती, संडाची जागा सुजलेली होती आणि त्याच्या आधी त्यांनी भुसावळला त्या कोमांमध्ये 2 इंजेक्शन घेतले होते, बरोबर। आणि ते इंजेक्शन घेऊन सुद्धा त्यांचा त्रास अजिबात कमी होत नव्हता आणि रक्त पडून आग होऊन त्रास खूप होता, म्हणजे त्यांना अति प्रमाणात त्रास होता, बरोबर आहे ना। त्रास भरपूर होता, भरपूर होता, म्हणजे बसायला उठायला सुद्धा तुम्हाला त्रास होता। आपलं नाव माहिती पडलं, मग ते आपल्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी आले, आपण त्यांची ट्रीटमेंट केली क्षारसूत्र पद्धतीने। तर तुमची ट्रीटमेंट किती वेळ चालली होती? 20 मिनिटं। 20 मिनिटं। त्याच्यानंतर किती वेळ तुम्हाला दवाखान्यात? 1 घंटा। 1 तास दवाखान्यात थांबावं लागलं। त्याच्यानंतर किती दिवसात तुम्हाला आराम पडला? तिसऱ्या दिवशी। तर क्षारसूत्र पद्धतीची 15 ते 20 मिनिटांची ट्रीटमेंट झाली। 1 ते 1.5 तास त्यांना दवाखान्यात थांबावं लागलं। बोदवडमध्येच राहत असल्यामुळे आम्ही त्यांची लगेच सुट्टी करून दिली आणि साधारण 3 दिवसांमध्ये त्यांना बऱ्यापैकी चांगला आराम पडला। आणि आता विशेष गोष्ट अशी की मागच्या 12 वर्षांपासून त्यांना मूळव्याधीच्या कोमांचा कोणताही त्रास नाही। काही त्रास आहे का तुम्हाला? कोणताच त्रास नाही, म्हणजे आता तुमचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे। संडासला काही त्रास? संडास साफ होते? काही संडासच्या जागेवरचा कंट्रोल वगैरे गेला? काहीच नाही, कंट्रोल गेला नाही, संडास जागेचा कोणता त्रास झाला नाही, सेप्टिक झाला नाही। साधारण 3 ते 5 दिवसात आजार पूर्णपणे बरा झाला। तर मूळव्याधीच्या कोमांवर 5 कोंब असताना सुद्धा आपण क्षारसूत्र पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट केली। त्यांनी आधी इंजेक्शन घेतलेले होते, तरी सुद्धा त्यांची आपण क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केली, त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला। तर माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। आपल्या अशा बरेच पेशंट आहे की त्यांना 10, 12, 15 वर्ष झाले आपल्याकडे ट्रीटमेंट केल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाहीये आणि लोक म्हणतात किंवा ऑपरेशन केल्यावर सुद्धा परत त्रास होतो किंवा ऑपरेशन केल्यावर बाकीचे साईड इफेक्ट होतात, कोणाचा कंट्रोल जातो, कोणाची संडास जागा लहान होते किंवा संडास कंट्रोल होत नाही। तर असं या क्षारसूत्र पद्धतीमध्ये होत नाही। बाकीच्या इतर लोकांच्या माहितीसाठी म्हणून 12 वर्ष होऊन ट्रीटमेंट, 12 वर्षापर्यंत आता झाले ट्रीटमेंट होऊन, तरी सुद्धा त्यांना त्रास नाही म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय। असंच तुम्हाला आमच्या पेशंटचे मागचे जुन्या पेशंटचे अनुभव ऐकायचे असतील तर आमच्या हॉस्पिटलचं समछाया हॉस्पिटल डॉक्टर यशपाल बडगुजर या नावाने एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आम्ही आमच्या मागील पेशंटचे अनुभव टाकतो, त्यांचे फोन नंबर सुद्धा देतो, म्हणजे कोणाला विचारायचं असेल तर ते विचारू शकतात। आणि माहितीसाठी म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो। धन्यवाद मावशी। धन्यवाद।